नमस्कार, मी राजाभाऊ विनायक भैलुमे, चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर इथे मी सहयोगी प्राध्यापक म्हणून गेली 21 वर्ष कार्यरत आहे। याबरोबरच मी अनेक सामाजिक शैक्षणिक कार्यामध्ये सुद्धा सहभागी असतो। लोकशक्ती TV1 जे संपादक निवृत्ती मंडलिक यांनी माझ्याशी संपर्क केला व आपल्या चॅनलवर बोलण्याची विनंती केली। खरं म्हणजे ही गोष्ट मला फार आनंददायी अशी वाटली। आत्ता मीडिया हा सोशल मीडियाच्या अनुषंगाने पुढे येत आहे। बहुजन समाजातील होतकरू तरुण मंडळी जे समाजासाठी काहीतरी करू इच्छितात, चांगले विचार समाजापर्यंत पोहोचू इच्छितात, त्या उद्देशांनी मंडलिक यांनी हे जे चॅनल सुरू केलेलं आहे त्यांचे मी खरं म्हणजे आभार मानतो, त्यांचे कौतुक करतो व त्यांच्या कार्याला पुढच्या कार्याला शुभेच्छा देतो। मी सातत्याने असा विचार करायचो की दूर ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये पिकलेले टमाटे असतील, भाजी असेल, ते पहाटे पहाटे महानगरामध्ये येते, विद्यापीठामध्ये पोहोचते। पण विद्यापीठामध्ये जे चिंतनातून विचार पुढे येतो, समाजासंबंधी जे काही चिंतन असतं, मनन असतं, संशोधन असतं, ते ग्रामीण भागापर्यंत हजारो वर्ष पोहोचतच नाही। म्हणजे ग्रामीण भागामध्ये तयार झालेला माल, पिकवलेला माल हा काही तासामध्ये शहरामध्ये पोहोचतो, पण शहरामध्ये तयार झालेले विचार, दृष्टिकोन, भूमिका ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नाहीत। ह्याला कारण की जो मधला मीडिया आहे, व्यापारी आपले काम करतायत, मीडिया आपला व्यवस्थित काम करत नाही असं मला वाटायचं। पण आजचा हा सोशल मीडिया पाहता खरं म्हणजे निवृत्ती मंडलिक यांचे हे कौतुक आहे की त्यांनी मला बोलताना सांगितलं की तुम्ही जे चिंतन करताय, जे काही मनन करताय, युवकांसंबंधी तुमच्या ज्या काही भावना आहेत, भूमिका आहेत, त्या आम्हाला लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत, त्यांच्या घरापर्यंत पोचवायच्या आहेत। त्यांच्या हातात जो मोबाईल आहे त्यात त्यांनी ते पाहिलं पाहिजे, त्यात त्यांनी ते ऐकलं पाहिजे, आपल्या प्रतिक्रिया दिल्या पाहिजे। म्हणून मला लोकशक्ती TVचे कौतुक करावं असं वाटतं की आम्ही जे चिंतन करतो, जे मनन करतो ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि देवाणघेवाणीतूनच भारत हा आपला विकसित होणार आहे। मी आजचा विषय आजचा तरुण याच अंगाने बोलणार आहे। आता आजचा तरुण म्हणत असताना त्याला दोन अंगाने आपल्याला पाहावं लागतं। 21व्या शतकातील तरुण किंवा स्वतंत्र भारतामधील तरुण, तंत्रज्ञान विज्ञान युगातील तरुण असं म्हणत असताना आपल्याला काही स्वातंत्र्याच्या अगोदरहीचा विचार करावा लागतो, त्याच्या अगोदरचाही विचार करावा लागतो। हे सगळे विचार केल्यानंतर आजचा तरुण नेमका कसा आहे, काय आहे, तो कोणत्या अंगाने विचार करतो, तो असा काय वागत आहे, व आपण एक समाजातील जाणता माणूस म्हणून, एक शिक्षक म्हणून आपण काय वागलं पाहिजे, आपल्या कोणत्या भूमिका असल्या पाहिजे, यासंबंधी मी आपले मत मांडणार आहे। मी जेव्हा भारताचा इतिहास पाहतो ना, तेव्हा भारतीय म्हणून एक संघ कधी आपला समाज लढला नाही। जाट लढले, मराठे लढले, आहे की नाही, राजपूत लढले, भारतीय लढले असं येत नाही, किंवा हे आपसात लढले असंही आहे। म्हणजे भारतीय म्हणून आपण कोणत्या एका बिंदूवर याच्या अगोदर आलेलं दिसत नाही। इंग्रज आल्यानंतर राष्ट्रीय संकल्पना पुढे आली आणि आपण सर्व भारतीय आहोत ही संकल्पना पुढे आली। त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यामध्ये बहुसंख्य भारतीय समाज पहिल्यांदा एक गट्ट्याने पुढे आलेला दिसतो। असं म्हणत असताना सुद्धा म्हणतो मी बहुसंख्याने आहे, सगळे नाही। म्हणजे गांधींनाही विरोध करणारे इथे गट होते, मग त्यातून स्वातंत्र्य युद्धात पाहिलं ना सगळे नव्हते। मी गांधींच्या अंगाने काय जाणारे होते, सुभाषबाबूंच्या अंगाने काय जाणारे होते, त्या काही धार्मिक संघटना होत्या, हिंदू महासभा होती, काही सामाजिक काम करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघटना होत्या, काही सोशल काम करणाऱ्या संघटना होत्या, काही कामगारांसाठी काम करणाऱ्या संघटना होत्या, काही धार्मिक म्हणजे मुस्लिम लीग असेल, म्हणजे हे सगळे समूह आपापले उद्देश घेऊन लढत होते।
त्यांचं आपलं एक काहीतरी टार्गेट होतं, ते मला मिळवायचं आहे. म्हणजे हे सगळे एकसंघ होते का? तर नाही. राहायला भारतामध्ये आहेत, पण भूमिका प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत, किंबहुना एकमेकाला छेद देणारे आहेत. म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर आपल्याला फाळणीला सामोरे जावं लागलेलं आहे. ह्या सगळ्यांचा परिणाम युवकांवर झालेला आहे. म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्या काळी तरुण, शिक्षित, काही लोकांनी नोकऱ्या सोडल्या, काही लोकांनी कॉलेज जीवन सोडलं आणि ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील झाले. ही फार मोठी गोष्ट आहे. एक भारवलेला काळ होता, सगळेच नाही. तो तरुण स्वातंत्र्याच्या अनुषंगाने विचार करत होता. पण स्वातंत्र्य मिळालं, त्याच्या पुढे काय? स्वातंत्र्य मिळालं म्हणजे प्रश्न सुटले, असा एक गैरसमज बहुसंख्य लोकांचा, सगळ्यांचा नाही. बऱ्याच वेळा आपण बोलताना असं सगळ्यांसंबंधी बोलतो असं नाही, बहुसंख्य मी शब्द मुद्दाम वापरतोय, जाणीवपूर्वक वापरतोय. काही लोकांचा समज झाला, स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आता काही आपलं सगळं आलबेल आहे. 20-25 वर्षामध्येच आपल्याला कळलं की स्वातंत्र्य मिळालेलं आहे, परंतु आपल्या ज्या काही अपेक्षा होत्या, आपली जी स्वप्न होती ती पूर्ण झालेली नाही. असंतोष माजला प्रत्येक वर्गामध्ये, विशेषतः तरुणांमध्ये, की ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है, अण्णाभाऊ साठे म्हणाले. सुरेश भट म्हणतात की अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. यशवंत मनोहर म्हणतात कालचा पाऊस आमच्या गावाला आलाच नाही. म्हणजे काय? स्वातंत्र्य मिळवून या वंचितांच्या, दलितांच्या, स्त्रियांच्या, कष्टकऱ्यांच्या, ग्रामीण जनतेच्या पदरात काहीच पडलं नाही. खरं म्हणजे मी हमेशा विचार करत असताना माझ्या लक्षात येतं की भारतीय मनुष्य ना हिरोवादी आहे. तो हिरोच्या भूमिकेतून विचार करतो. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले का मग त्यांच्या मागे मी जायचं, ते म्हणतात ते करायचं. महात्मा गांधी म्हणतायत ना चले जाओ, बस मला काय विचार करायचा नाही आणि त्यांच्या मागे जायचं. हिरो असेल तर आपली माणसं चांगलं काम करतायत. म्हणजे दैवशरणतेच्या अनुषंगाने पुढे हे आले बरं का. मी आपल्याकडे दैवशरणता होते, तो बघून घेईल. कुठंतरी ही मानसिकता माझा नेता बघून घेईल. आजही तीच आहे. साहेब म्हणेल ते, माझा साहेब म्हणजे, माझा पुढारी म्हणजे सर्वज्ञ, त्याला सगळं येतं आणि तोही त्या अंगाने वागतो. या सगळ्या मानसिकतेचा काय परिणाम झाला की बेरोजगारी वाढली, भ्रष्टाचार वाढला आणि लोकांच्या समस्या सुटल्या नाही. आणि 70-80 दशकामध्ये असंतोष पुढे आला. आपण अमिताभ बच्चनला का मानतो? अँटी अँग्री मॅन. कारण त्या काळी जी मनात खदखद होती ती चित्रपटामधून, त्या नाटकामधून, लोकांच्या कवितांमधून, भाषणामधून येत होती की स्वातंत्र्य म्हणून आम्हाला काय मिळालं. खरं म्हणजे काय मिळत नसतं, ते मिळवायचं असतं. पण भारतीय माणूस मिळवत नाही. आमच्या कोणतरी देवाने द्यावं, आमच्या कोण नेत्याने करावं, आमच्या साहेबांनी करावं, अशी एक आमची दैवशरणता, यालाच म्हणतो मी. दैवशरणतेचं हे सगळं लोकशाहीतलं स्वरूपच आहे. साहेब म्हणेन ते. कोण देणार तुम्हाला? तुमचं भलं कोण करणार? तुम्हाला तुमचं भलं करावं लागेल. म्हणजे काँग्रेसच्या काळात म्हणायचे गाढवाला जरी उभं केलं तर तो निवडून येईल. एवढा आत्मविश्वास लोकशाहीवर आमचा. असं म्हणणं म्हणजे आपल्या इथल्या लोकशाहीला नाव ठेवण्यासारखं आहे. कुणाला उभा करा तो निवडून येईल. म्हणजे त्या माणसांची काय मतं आहेत का नाही? माझं राज्य कसं असावं, माझा देश कसा असावा, कारभार कसा चालवावा, या संबंधी काही मतं आहेत का नाही? म्हणजे आमची लोकशाही मिळाली, परंतु लोकशाही दृष्टिकोन आम्ही लोकांपर्यंत पोहोचून दिला नाही. त्याच्यामुळे ती जो दैववाद होता, तो दैववाद आमच्या नेत्यागिरीतून एक कार्यकर्ता तयार झाला, भक्ताच्या ऐवजी कार्यकर्ता, आणि तो भक्तीच्या अनुषंगाने पाहू लागला. याचे दुष्परिणाम आम्ही आजही भोगतोय. असंतोष माझं चाललेला आहे आणि वेगवेगळे राज्यामध्ये पक्ष तयार होत चालले आहेत, संघटना तयार होत चालल्या आहेत. हे असंतोषाचंच काय आहे? परिणाम आहे. आपण या अंगाने पाहिलं पाहिजे. सत्तेसाठी ते निघाले नव्हतं. आम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत, आम्हाला अन्याय दूर करायचा आहे, म्हणून या संघटना पुढे आलेल्या आहे, हे पक्ष पुढे आलेले आहे. आणि त्याच काळामध्ये 1991 मध्ये घॅट करार झालेला आहे. जागतिकीकरण आपल्या दारात आलेलं आहे, घरात आलेलं आहे. भांडवलशाही, उदारीकरण, त्याचा परिणाम काय झाला? आणि त्याच काळामध्ये रथयात्रा आलेली आहे, धार्मिक उन्माद परत पुढे आलेला आहे. ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला की ही जी असंतोष होता तरुणांमध्ये, ती लाट ओसरली गेली. ह्या दोन गोष्टींमुळे
खरं म्हणजे या दोन गोष्टी झाल्या नसत्या तर आजचा भारत हा वेगळा असता, आजचा तरुण हा वेगळा असता. जागतिकीकरणाच्या लाटीमुळे, धार्मिक एक प्रकारच्या उन्मादामुळे हे जे खतखत होती की स्वातंत्र्य मिळून आम्हाला काय मिळालं, आमच्या पदरात काय पडलं, ते पुढं गेलंच नाही. त्याला एक प्रकारचा टर्न देण्यात आला. ती ताकद, ती ऊर्जा दुसरीकडे वळवली गेली. हे फार शिताफीने करण्यात आलं. त्याचा परिणाम काय झाला की आजचा 21व्या शतकातील आमचा तरुण हा दृष्टीहीन आहे. मी अनेक तरुणांशी बोलतो, कारण मी कार्यकर्ता आहे. मी फार जाणीवपूर्वक या पेशामध्ये आलेलो आहे. किंवा आपण समाजाचं जर भलं करायचं असेल, त्याला बाप म्हणाला होता विद्येविना मती गेली. दुसरा बाप मला शिका, संघटित संघर्ष करा. बाप म्हणा, बापाला राष्ट्रीय पुरस्कार आहे ॲज शिक्षक म्हणून. कारण ह्याने समाज बदलू शकतो, नवीन दृष्टिकोन देऊ शकतो, नवीन जाणीवा विकसित करू शकतो. आणि जाणीवा विकसित केल्यानंतर म्हणजे गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल, बाबासाहेब म्हटले होते. त्या एका हेतूने मी आल्यामुळे मुलांची मी चर्चा करतो. त्याला विचारतो, बाबा तुला काय वाटतं आपलं राज्य कसं असावं, देश कसा असावा? सांगता येत नाही. जरा सामाजिक प्रश्न विचारले, जरा राजकीय प्रश्न विचारले तर सांगता येत नाही. म्हणजे आमचा आजचा तरुण समाजकारणात नाही, आमचा आजचा तरुण राजकारणात नाही. तो कुठं आहे? तो रोज डेमध्ये आहे, हॅपी न्यू इयरमध्ये आहे, रस्त्यावर बड्डे करण्यामध्ये आहे, तलवारीने केक कापण्यामध्ये आहे. अरे काय चालले का चंगळवाद? वेगवेगळे रोज वेगवेगळे डे तयार करण्यामध्ये तो पुढं आहे, चॅटिंग करण्यामध्ये पुढं आहे, फेसबुकमध्ये पुढे आहे, तिथेही भांडत बसतोय, व्हॉट्सअपमध्ये पुढे आहे, इंस्टाग्राममध्ये पुढे आहे. मग हा तरुण इकडे काय येत नाही? हा माझ्या पुढला प्रश्न आहे. हा मुलगा काय येत नाही इकडे? तो सामाजिक दायित्व का स्वीकारत नाहीये? तो चंगळवादावर का जातो आहे? हे इथल्या बुद्धिवंतांनी, विचारवंतांनी, समाजासंबंधी आस्था असणाऱ्या लोकांनी याच्यावर गंभीरपणे विचार केलाच पाहिजे. आजचा तरुण हा चिंतनाचा आणि त्याच्यापेक्षाही अधिक चिंतेचा विषय आहे. म्हणजे असं म्हणतात की जगामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त तरुण आहेत. 10 ते 24 वयोगटातील तरुण भारतामध्ये 25.6 कोटी एवढी आहे. शक्ती आहे, पण ती कशी वापरायची हेच आमच्याकडे नाही. मी त्याला दुर्दैव शब्द वापरणार नाही, तर कोणता शब्द वापरा तुम्ही ठरवा. ताकद आहे, तरुण ताकद आहे, परंतु त्याला एक योग्य दिशा देण्याची, त्याला आपल्या संस्कृतीशी समाजाची नाळ जोडण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलेलो आहोत. पालक म्हणून, शिक्षक म्हणून, समाजातला एक नागरिक म्हणून कुठेतरी आम्ही कमी पडतोय. मान्य आहे मला, त्यात मी पण दोषी आहे. एका माणसाचा दोष नसतो. मी हमेशा म्हणतो, एक मुलगा चुकला, एक मुलगी चुकली, घरच्यांचे संस्कार वेगळे असतील, शाळेत योग्य वागणूक मिळाली नसेल, मित्रबरोबर नसतील, पण जेव्हा समूह एखादी गोष्ट करतो तेव्हा त्याचे पाळेमुळं, त्याची कारणं ही सामाजिक असतात, त्याची कारणं ही ऐतिहासिक असतात, त्याची कारणं ही सांस्कृतिक असतात. अख्खा समूह वर्गात म्हणून जास्त बसत नाही आहेत, 100% उपस्थित काहीतरी असते, 60%, 70%. मग ही मुलं गेली कुठं? हा शोध घेतला पाहिजे. त्यांना वर्गात का बसावं असं वाटत नाही? मग अभ्यासक्रम बदलायचा आहे का? ठीक आहे, तेही डिमांड असेल, तेही बदलू. वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत, वेगवेगळ्या डिग्री आहेत, तिकडे काय परिस्थिती आहे? विचार करावा लागेल. मी हमेशा म्हणतो की आपण एक प्रयोग म्हणून आपण विचार करूया. फॉरेनला गेलेली मुलं किती पुन्हा भारतामध्ये येतात? 90% मुलं भारतात येत नाही, आणि आलेला माणूस भारतासंबंधी चांगलं बोलत नाही, तो तिकडलाच होतो. इतकं कमकुवत आहे का आपल्या मुलांचं आपल्या संस्कृतीशी, समाजाशी, कुटुंबाशी असलेलं नातं? एका क्षणामध्ये जरा काही पैसे मिळाले की तो तिकडला होतो. कुठंतरी काहीतरी आपलं चुकतंय. संस्कृतीने, सामाजिकतेने, कौटुंबिकतेने त्याला बांधायला पाहिजे. एकुलता एक पोरगा तिकडे जातोय, पुन्हा येतच नाही. 4 पोरं बाबा, सगळ्यात लहान मुलाला आम्ही जास्त प्रेम दिलं नाही,
दुर्लक्ष झालं म्हणून तो तिकडे गेला, तिकडेच राहिला. कुठेतरी विचार केला पाहिजे. आणि तिकडे 50-60 वर्ष राहिलेली माणसं म्हणतात पुन्हा भारताला आलं पाहिजे, कारण का तिथे मुलांना चांगले संस्कार होत नाही, मुलं बिघडतात, चंगळवादी होतात. आणि इकडे म्हणतात मुलांना मात्र तिकडे जाण्याचे वेद आहेत, आणि तो तिकडे गेला पण इकडे येत नाही. मी ठरवले आमची मुलं आता मी फॉरेनला पाठवणार नाही, भारतामध्येच. तो आपला राहत नाही, आपल्या संस्कृतीत राहत नाही. आपली संस्कृती ही वेगळ्या अंगणी आहे, नातेसंबंधाला महत्त्व देणारी आहे. वडीलधारी माणसांचा काय मान राखणारी आहे, नाती निभवणारी आहे, त्यातून येणारी कर्तव्य पार पाडणारी आहे, सामाजिक बंधनं पाळणारी आहेत. आपली एक पण काही संस्कृती आहे, त्यातले काही वाईट दोष असतील ना ते टाकून आपण आपली संस्कृती काय केली पाहिजे, सांभाळली पाहिजे, दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवली पाहिजे. ते आमच्याकडून होत नाहीये. आम्ही मुलांना वेळच देत नाहीये. घरात गेलं की टीव्ही चालू असतोय, मोबाईल चालू असतोय, आमचे फोन चालू असत आहेत. कुठंतरी आता आम्ही निर्णय घेतला पाहिजे, कुठंतरी आता आम्ही काहीतरी नियम केले पाहिजेत. घरी गेले की मोबाईल बंद, घरी गेले की सगळं टी व्ही बंद. मी काही कुटुंब पाहिली असे जेवताना ते टी व्ही लावत नाहीत, कुणी मोबाईल हात लावायचा नाही आणि ते घरी जेवतात. चांगली गोष्ट. असे पर्याय आपण वेगवेगळे अंग पुढे काढले पाहिजे. मी एक डिस्कवरीवर पाहिलं जपानचं. जपान म्हणजे बघा, जपान हा जगातला सर्वात वयोवृद्ध लोकांचा देश आहे आणि भारत हा सगळ्यात तरुण लोकांचा देश आहे. तिथे समस्या वेगळ्या आहेत. जपानमध्ये एक मी पाहिलं की एका तरुणाची आई आहे आणि ती वयोवृद्ध आहे, तर नीट चालता येत नाही, ती व्हीलचेअरवर आहे आणि तो दुसऱ्या शहरामध्ये कामानिमित्त राहिला आहे. मग त्यांची एक नवीन पुढं आलेले आहे, त्याला पर्याय त्याने दिलेला आहे. काही संस्था पुढे आलेल्या आहेत. मग तो एका मुलीला त्यांनी आपली पत्नी म्हणून आईकडे पाठवलेला आहे, पगारी. त्याला विचारलं तू पत्नी म्हणूनच का, वर्कर म्हणून का पाठवलं नाही? तो म्हणतो तिला मी पत्नी म्हटल्यामुळे, पत्नी हे नातं तिच्याशी प्रस्थापित केल्यामुळे, तात्विक अंगाने असेल, व्यावहारिक अंगाने असेल, मी तिला माझ्या काही मनातल्या गोष्टी सांगू इच्छितो की माझी आई अशी आहे, तिला असा स्वभाव आहे, आमच्या घरात असं असं असतं. आणि ती पत्नी म्हटल्यावर त्या भूमिकेत जाऊन माझ्या आईची सेवा करते. त्यात एक आत्मीयता येते, एक आपलेपणा येतो, एक जिव्हाळा येतो. कारण तो सांगता येत नाही पण महसूस होतो, तो जाणवतो. आणि तिकडे अशा अनेक संस्था निर्माण झाल्या. मग तो आता त्या दुसऱ्या शहरामध्ये आहे पण त्याला त्याच्या आईची चिंता नाही आहे. आणि ती मुलगी त्याची सून म्हणून त्या बाईची सेवा करते आहे. तिकडे पर्यायी व्यवस्था निर्माण होत चाललेली आहे. आपल्या भारतामध्ये असे पर्याय निघतच नाही आहेत. हो, अजिबात निघत नाही आहेत. भयानक अवस्था आहे. आणि आपले पर्याय हे न्यायतत्वावर बसणारे नसतात. एक चांगलं उदाहरण तुम्हाला सांगतो मी आता की महिलांवर अत्याचार होतात. मग आम्ही पर्याय काढला, 7च्या आत घरात. कुणी? महिलांनी. अन्याय कोणावर होणार आहे? त्या मुलीवर. कोण करणार आहे? अमुक एक मुलगा. मग बंधन कोणाला पाहिजे? त्या मुलावर. मुलांना सांगा 7च्या आत घरात, तू वाईट वागतोस, 7च्या आत घरात, तू रात्री बाहेर पडायचं नाही. किंवा त्याला संस्कार द्या, असं करायचं नाही, हे वाईट आहे, अमुक आहेत, तमुक आहेत. असं होतच नाही. आम्ही काय केलं? तिला सांगितलं 7च्या आत घरात. ती कमजोर आहे, ती महिला आहे, तिला प्रतिष्ठा कमी आहे, मग तिला सांगत 7च्या आत घरात. हा पर्याय होऊ शकत नाही. हा पर्याय होऊ शकत नाही. आम्ही योग्य पर्याय काढतच नाही. आम्ही वेगवेगळ्या, आमची सत्ता टिकली पाहिजे. काय म्हणजे आम्ही म्हणतो ना की आपल्याकडे शिकलेली सून करायची एक काय आलेलं आहे, प्रथा आलेली आहे. पण चांगली गोष्ट आहे. ती सासू सासरा म्हणतो माझी सून डॉक्टर आहे, परंतु ती पदर खाली ढळू देत नाही, स्वयंपाक सगळं करते, पाहुणे रावळांची सगळी ठेप ठेवते. अरे डॉक्टर पण पाहिजे, नोकर पण पाहिजे. दुहेरी अवस्था आहे. आपल्याला बदलावं लागेल, आपल्याला बदलावं लागेल. म्हणून आजची जी पिढी जी आहे, ह्या पिढीला आपण योग्य संस्कार दिले पाहिजेत. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण वागलं पाहिजे. हो, नुसतं बापगिरी जमणार नाही. आता जमणार नाही तुम्हाला. आता दम देऊन नाही, प्रेमाची भाषेतूनच बोललं पाहिजे. संस्कार हे प्रेमातूनच होतात.